नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी असे एकूण 45 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1, भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे विचारलेलं आहे। तर भारतामध्ये दगडी कोळशाचे जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त कुठे आढळते? तर उत्तर आहे ऑप्शन बी, झारखंड। झारखंड या राज्यामध्ये दगडी कोळशाचे प्रमाण भारतामध्ये सर्वात जास्त आपणास पाहायला भेटतं। त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही विचारलेला आहे। तर खालीलपैकी ऑप्शन ए, यमुना नदी काय नाही आहे, या ठिकाणी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही आहे। तर बाकीच्या ज्या नद्या आहेत ऑप्शन बी सतलज, ऑप्शन सी रावी आणि ऑप्शन डी झेलम, या 3 नद्या काय आहेत तर सिंधू नदी प्रणालीचा भाग आहेत। पण यमुना नदी या ठिकाणी काय नाही आहे तर सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही आहे। त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 3, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ते विचारलेलं आहे। तर खालीलपैकी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहणारी नदी आहे ऑप्शन ए तेरेखोल। उत्तर आहे ऑप्शन ए। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4, कोणती दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही विचारलेला आहे। तर खालीलपैकी ऑप्शन डी CID हे काय आहे तर हे केंद्रीय पोलीस दल या प्रकारामध्ये मोडत नाही। उत्तर आहे ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 5, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप ज्याला आशेचे भूशिर असं देखील म्हटलं जातं, तर याचा शोध कोणी लावलेला आहे ते सांगायचं आहे। तर दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड म्हणजे ज्याला आशेचे भूशिर असं म्हटलं जातं, याचा शोध लावलेला आहे ऑप्शन डी बार्थोलोम्यू डायस याने लावलेला आहे। त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन डी हे आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? तर महाराष्ट्रात ऑप्शन डी अलिबाग या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही आहे। त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन डी अलिबाग हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा। संस्थानांवरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते। म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्थानाच्या बाबतीत ऑपरेशन पोलो राबवण्यात आलेलं होतं ते विचारलेलं आहे। तर उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद। हैदराबाद या संस्थानाच्या बाबतीत ऑपरेशन पोलो ही योजना राबवण्यात आलेली होती आणि त्याद्वारे काय केलेलं होतं ते जे संस्थान आहे हैदराबाद संस्थान ते स्वतंत्र भारतामध्ये काय करण्यात आलेलं होतं, विलीन करण्यात आलेलं होतं। त्यामुळे उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन सी बरोबर आहे हैदराबाद। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए तोरणा किल्ला। तोरणा किल्ल्यावर काय आहे तर तोरणजाई देवीचे मंदिर आहे। उत्तर आहे ऑप्शन ए। प्रश्न क्रमांक 9 पहा। नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॉट डॉट प्रकारचा कोळसा आढळतो। तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो? उत्तर आहे ऑप्शन ए बिटुमिनस। बिटुमिनस प्रकारचा कोळसा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो। उत्तर आहे ऑप्शन ए बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने कोणती दिशा दर्शवली जाते? तर नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने जी दिशा दर्शवली जाते ती कोणती असते? उत्तर दिशा असते। उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर दिशा। आणि नकाशामध्ये एकच दिशा दर्शवली जाते ती म्हणजे कोणती तर उत्तर दिशा। त्यामुळे उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन सी उत्तर दिशा। प्रश्न क्रमांक 11 पहा। अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या एकमेव जिवंत ज्वालामुखी भारतातील डॉट डॉट बेटावर आहे। तर उत्तर असणार आहे अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या एकमेव जिवंत ज्वालामुखीचं नाव आहे ऑप्शन बी बॅरन बेट। उत्तर आहे ऑप्शन बी बॅरन बेट। प्रश्न 12 पहा। कोणत्या नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? तर उज्जैन शहर हे कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? तर ते बसलेलं आहे ऑप्शन डी क्षिप्रा नदीकाठी।
ऑप्शन डी बरोबर आहे. क्षिप्रा नदीकाठी कोणतं शहर बसलेलं आहे? तर उज्जैन शहर बसलेलं आहे आणि उज्जैन शहर हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 13 पहा. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न 14 पहा. विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे. तर खालीलपैकी कोणते विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून ओळखते? तर ते आहे ऑप्शन बी पुणे. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर ते महाराष्ट्रातील IT हब म्हणून देखील ओळखले जाते. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 15. खालीलपैकी कोणत्या संतांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केलेला आहे विचारलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए संत नामदेव. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 16 पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला विचारलेला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ऑप्शन बी बुद्ध आणि त्यांचा धर्म हा जो ग्रंथ आहे तो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला होता. उत्तर आहे ऑप्शन बी बुद्ध आणि त्यांचा धर्म. प्रश्न 17 पहा. वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर वर्षातील ते एप्रिल आणि मे महिने जे असतात. तर या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काय असतं? तर महाराष्ट्रात गडगडाटी वादळे असतात. उत्तर आहे ऑप्शन डी एप्रिल आणि मे महिना. प्रश्न 18 पहा. महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी ... आहे. तर महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी जो आहे तो आहे ऑक्टोबर ते मार्च. ऑप्शन बी बरोबर आहे. ऑक्टोबर ते मार्च हा काय आहे? तर महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी आहे. प्रश्न 19 पहा. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? तर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास म्हटलं जातं भूकंप नाभी. ऑप्शन ए बरोबर आहे. भूकंप नाभी कशाला म्हटलं जातं? ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास म्हटलं जातं. प्रश्न 20 पहा. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीयवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले? तर सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर यांनी अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देण्यासाठी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. उत्तर आहे ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न 21 पहा. शाळा व महाविद्यालयात प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे चे उदाहरण आहे. तर हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे ऑप्शन बी समानतेच्या अधिकाराचे हे उदाहरण आहे. ऑप्शन बी बरोबर आहे आपलं. समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे. प्रश्न 21 पहा. कला साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेला विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट कोण होता? तर तो होता ऑप्शन सी देवराय दुसरा. ऑप्शन सी बरोबर आहे. देवराय दुसरा हे कशासाठी प्रसिद्ध होता? तर हा सम्राट कला साहित्य व विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध होता. प्रश्न 22 पहा. इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे ऑप्शन बी माउंट कॅटरीन. ऑप्शन बी बरोबर आहे. माउंट कॅटरीन बरोबर आहे. प्रश्न 23 पहा. मुख्यमंत्री या पदासाठी वयाची किमान पात्रता काय आहे? तर मुख्यमंत्री या पदासाठी वयाची जी किमान पात्रता आहे ती आहे 25 वर्ष. ऑप्शन ए बरोबर आहे. 25 वर्ष म्हणजे वयाचे 25 वर्ष पूर्ण असावे लागतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री या पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही पात्र असता. प्रश्न 24 पहा. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती? तर लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या असते ऑप्शन बी 552. ऑप्शन बी बरोबर आहे. 552 ही लोकसभेची काय असते? जास्तीत जास्त सदस्य संख्या असते. प्रश्न 25 पहा. परभणी क्रांती खालीलपैकी
काय आहे? तर परभणी क्रांती हे कशाचं नाव आहे? भेंडीचा एक प्रकार आहे. ऑप्शन ए बरोबर आहे, भेंडीचा एक प्रकार. प्रश्न 26 पहा. पानझडी वृक्षाचे अरण्ये हे महाराष्ट्रात मुख्यतः कोठे आढळतात? का विचारलेलं आहे? पानझडी वृक्षाचे अरण्ये तर महाराष्ट्रामध्ये ही मुख्यतः कुठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ऑप्शन ए बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आढळतं? पानझडी वृक्षाचे अरण्य आढळतात. प्रश्न 27 पहा. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मित केंद्र कोणते आहेत? तर आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे ऑप्शन ए ठोसेघर. ऑप्शन ए बरोबर आहे, ठोसेघर. प्रश्न 28 पहा. तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे विचारलेला आहे? तिलारी धबधबा तर तिलारी धबधबा हा ऑप्शन बी चंदगड या तालुक्यामध्ये आहे. ऑप्शन बी बरोबर आहे, चंदगड तालुका. प्रश्न 29 पहा. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशाळगड हा किल्ला ऑप्शन सी कोल्हापूर या तालुक्यामध्ये, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. विशाळगड कुठे आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? तर तंजावर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ राज्य करत होता, तर त्याचे नाव विचारलेले आहे, ते आहे ऑप्शन डी व्यंकोजी राजे. व्यंकोजी राजे हे कोण होते? शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. उत्तर आहे आपलं ऑप्शन डी. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 31. गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? तर गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झालेले होते ऑप्शन सी कुशीनगर या ठिकाणी. ऑप्शन सी बरोबर आहे, कुशीनगर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 32. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणते आहे? तर तो आहे ऑप्शन बी ऋग्वेद. ऋग्वेद का आहे? सर्वात जुना ग्रंथ आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 33 पहा. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर मांजरा पठार महाराष्ट्राच्या मराठवाडा या भागामध्ये आहे. उत्तर आहे ऑप्शन ए मराठवाडा. प्रश्न 34 पहा. उलटगंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर उलटगंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे ऑप्शन बी भंडारेश्वर. ऑप्शन बी बरोबर आहे, भंडारेश्वर. प्रश्न 35 पहा. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो ऑप्शन डी मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. ऑप्शन डी बरोबर आहे या ठिकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 36 पहा. नाथसागर हे धरण कोठे आहे? तर नाथसागर हे धरण आहे ऑप्शन सी पैठण या ठिकाणी. ऑप्शन सी बरोबर आहे, पैठण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 37. 2025 मध्ये बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर 2025 मध्ये ती बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन सी गोवा या ठिकाणी. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 38 पहा. नुकतेच लॉन्च केलेले रॅम्पेज हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर रॅम्पेज हे क्षेपणास्त्र ऑप्शन सी हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ऑप्शन सी बरोबर आहे, हवेतून जमिनीवर मारा करणारे. प्रश्न 39 पहा. चेतेश्वर पुजारा यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर चेतेश्वर पुजारा हे ऑप्शन डी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे, ते एक क्रिकेटपटू आहेत. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 40 पहा. भारताच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागारपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर भारताच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागारपदी ऑप्शन डी अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती झालेली आहे. उत्तर आहे ऑप्शन डी अनिश दयाल सिंह. प्रश्न 41 पहा. टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत? तर टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक ठरलेले आहेत ऑप्शन सी प्रताप सरनाईक. ऑप्शन सी बरोबर आहे, प्रताप सरनाईक हे काय ठरलेले आहेत? तर टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक ठरलेले आहेत. प्रश्न 42 पहा. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते राज्य आहे ऑप्शन बी केरळ राज्य. केरळ राज्य हे काय आहे? तर ऑप्शन केरळ राज्य ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे.
प्रश्न 43 पहा, कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक. ऑप्शन सी बरोबर आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्याने काय केलेलं आहे तर बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न 44 पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती झालेली आहे. उत्तर आहे ऑप्शन बी श्री चंद्रशेखर. प्रश्न 45 पहा, ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन ऑप्शन सी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलेले. ऑप्शन सी बरोबर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी असे एकूण 45 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.